मृत्यूच्या जबड्यातून बहिणीची सुटका करत अवघ्या 11 वर्षांच्या शिवमचा काळजाचा थरकाप उडवणारा पराक्रम. उपवळे येथे बुधवारी रात्री मृत्यू आणि जिद्दीची अंगावर शहारे आणणारी थरारक घटना पाहायला मिळाली. दवाखान्याजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अवघ्या 9 वर्षांच्या बालिकेवर अचानक जीवघेणा हल्ला केला. पण पुढे जे घडलं ते अविश्वसनीय होतं. अवघ्या 11 वर्षांच्या भावानं प्रत्यक्ष मृत्यूशी झुंज देत आपल्या बहिणीला बिबट्याच्या जबड्यातून ओढून बाहेर काढलं. शिवम संग्राम पाटील यांच्या या अचाट धाडसामुळे त्याची बहीण स्वरांजलीचे प्राण वाचले. या लहानग्या वीराच्या धैर्याचं संपूर्ण जिल्ह्यात आज कौतुक होत आहे. उपवळे येथील हनुमान मंदिराजवळ संग्राम पाटील यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. बुधवारी रात्री 9:30च्या सुमारास जेवण आटोपल्यानंतर शिवम आणि स्वरांजली हातात हात घालून एका घरातून दुसऱ्या घराकडे जात होते आणि त्याच क्षणी बिबट्यानं हल्ला केला. स्वरांजलीचा हात शिवमच्या हातातून सुटला, पण 11 वर्षांचा शिवम क्षणभरही डगमगला नाही. समोर साक्षात मृत्यू उभा असतानाही जीवाची पर्वा न करता त्यानं बहिणीचे पाय पकडून तिला मागे ओढायला सुरुवात केली. एका बाजूला बिबट्या खेचत होता, तर दुसऱ्या बाजूला शिवम आपल्या संपूर्ण ताकदीनं बहिणीला वाचवत होता. मुलांचा आक्रोश ऐकून आई स्वप्नाली यांनी क्षणाचाही विलंब न करता घराबाहेर धाव घेतली. आईच्या किंकाळ्या आणि ग्रामस्थांची चाहूल लागताच बिबट्यानं पकड सैल केली आणि जंगलाच्या दिशेनं पळ काढला. सुदैवानं थंडीमुळे स्वरांजलीनं अंगात जाड स्वेटर आणि डोक्यावर टोपी घातली होती. त्यामुळे बिबट्याचे तीक्ष्ण दात तिच्या मानेत खोलवर रुतले नाहीत. अवघ्या 11 वर्षांचा शिवम, पण धैर्य मात्र एखाद्या योद्ध्यासारखं. ही केवळ एक घटना नाही, ही आहे माणुसकी, धाडस आणि भावंडांच्या नात्याची अद्भुत कहाणी.